या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलंय। शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन सुरू आहे। यावेळी पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापासून शिवसैनिकांना रोखलंय। कल्याणच्या ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावरती हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत आणि बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केलं जातं। मात्र यावेळी हिंदू बांधव आणि भगिनींना मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही। याच्याच निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन सध्या करतायत। इथे एक दृश्य आहेत दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातली। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलं। शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन सुरू आहे। यावेळी पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्यावरती जाण्यापासून शिवसैनिकांना रोखलं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तिथे। आता अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत आपल्यासोबत। गणेश, आत्ताची काय परिस्थिती? श्वेता, दुर्गाडीच्या लाल चौकीचा हा परिसर आहे कल्याणचा आणि या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापासून जे आहे शिवसैनिकांना रोखण्यात आलेलं आहे। 5 मिनिटांपूर्वीच या ठिकाणी शिंदे गटानं आंदोलन केलं आणि शिंदे गटानंतर आता ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते आंदोलन करत आहेत। विशेष म्हणजे दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत आणि बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडनं या ठिकाणी नमाज पठण केलं जातं आणि हिंदू बांधवांना तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवेश बंदी केली जाते आणि त्याच्याच निषेधार्थ गेल्या 38 वर्षापासून शिवसैनिक जे आहेत ते आंदोलन करतायत। विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये उभीट फूट पडल्यानंतर दोन्हीही गटांकडून 2 वर्षांपासून हे आंदोलन सुरू आहे। मात्र या दोन्ही गटांना पोलिसांकडून वेगवेगळ्या वेळा दिल्या जातात, कारण दोन्ही गट जर आमने सामने आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे काही मिनिटांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसैनिकांचं या ठिकाणी आंदोलन झालं आणि आता ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते आंदोलन करतायत, आरती करतायत। बॅरिगेटिंग ओलांडून या ठिकाणी दुर्गाडीच्या परिसरामध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या शिवसैनिकांना या ठिकाणी रोखून धरलेला आहे। मात्र 38 वर्षांची जी परंपरा आहे धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेली या घंटानादाची, ती परंपरा आजही आपल्याला कायम असताना दिसून येते। श्वेता, बिलकुल गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।